कांद्यावरचं जे 20% निर्यात शुल्क आहे ते अद्यापही कायम आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा अडचणीचा सामना करावा लागतोय। आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत। इथले जे आता विद्यमान मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, यांनी सातत्याने स्टेटमेंट दिलेले आहे की आम्ही कांद्यावर निर्यात बंदी पुढील काळात होऊ देणार नाही। पण आमचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, आत्ता असलेलं निर्यात शुल्क तुम्ही पहिलं हटवा, शून्य करा, म्हणजे आमचा तुमच्या त्या तुम्ही म्हणल्यावर आम्ही विश्वास ठेवू। कारण तुम्ही सांगताय की आम्ही निर्यात बंदी होऊ देणार नाही, पण आता असलेलं निर्यातीचे शुल्क कोणी हटवायचं ते तत्काळ आत्ता शून्य होणं गरजेचं आहे। आणि येणाऱ्या काळात कांद्याची आवक अजून वाढणार आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याची आवक वाढली, दर घसरण झाली, त्याला जबाबदार मात्र केंद्र सरकार राहणार आहे। भारताच्या याच्यात निर्यात शुल्क आल्यामुळे तो कांदा 10 ते 15 रुपयांनी कमी रेटनं विकला जातो आणि निर्यात शुल्क काढला तर तो कांदा जास्तीत जास्त महागात म्हणून शेतकऱ्याच्या पदरामध्ये 4 पैसे मिळू शकतील। उत्पादनाचा विचार करून या सरकारने त्या निर्यात शुल्क बंद करावं। काय खतं घ्यायचं जर असलं तर त्याचा GST शेतकऱ्याचा कमी बंद करावा, म्हणजे जर शेतकऱ्याला थोडा फायदा होईल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।